आज खूप छान आध्यात्मिक शाळा होती. छान असा प्रश्न विचारलेला होता एका दादांनी, की अनुग्रह घेतल्यानंतर आपल्यावर खरंच संकट येतात का? गुरु आपली खरंच परीक्षा पाहत असतात का? तर पहिलं तर गुरुमाऊलींनी एक क्लिअर केलं, की गुरु कधी परीक्षा पाहत नसतात. त्याचं कर्मच त्याला ते भोगावं लागतं आणि त्यातून ही कर्म भोगत असताना गुरुमाऊलींचं नामस्मरण केलं तर त्या कर्माची तीव्रता कमी होत असते. असं खूप सुंदर असं मार्गदर्शन गुरुमाऊलींनी केलं. खरंच किती उच्चतम विचाराचे प्रश्न विचारले जातात आणि त्यातून गुरुमाऊलींचं उच्चतम कोटीच्या प्रश्नांची उत्तरं सांगणं खूपच सकाळ सकाळी एवढं छान ऐकायला वाटतं ना. खरंच एका अज्ञानी जीवाला एवढं सुंदर ऐकणं आणि अज्ञानी माणसाला एवढं सुंदर ज्ञान मिळणं हे कुठंही नाही. खरंच गुरुमाऊलींच्या सानिध्यात आल्यावर समजतंय. आध्यात्मिक शाळेची पहिली तर सुरुवात अशी होते कबीरदासांच्या दोह्यापासून. कबीरदासांचे दोहे इतके छान. आजपर्यंत रामचरित्रमानस या चौपाईवरतीच म्हणजे की थोडंसं सांगितलं जायचं, परंतु आता कबीरदासांचे दोहे, कारण रामचरित्र हे संपलेलं आहे आणि आता कबीरदासांचे दोहे चालू आहेत. खूप सुंदर कबीरदास शिष्य आणि गुरूंचा संवाद सांगतच असतात आणि खूप छान प्रकारे ठाकूरजी पण त्याच्यावर मार्गदर्शन करत असतात. एक एक अक्षर एक अगदी काळजावर लिहून ठेवण्यासारखं असतं. अज्ञानी जीवानं या व्यावहारिक जगात कसं वावरायचं, कसं यावर आपले जगद्गुरुश्री खूपच छान मार्गदर्शन करतात. खरंच गुरुमाऊलींच्या सानिध्यात जर गेलं ना तर वाया फुकट कुणी जाणार. माणसाने जीवनात येऊन गुरु हे आवश्यक केलेच पाहिजे, कारण गुरुशिवाय खरंच ज्ञान नाही. तर चला, आध्यात्मिक शाळेत जे काही गुरुमाऊली सांगत असतात ते तुमच्याबरोबर थोडं थोडं शेअर करतच असते. आणि इकडे मग सकाळची सगळी आवरावर झालेली आहे. मी दिवाळीतनं तूप घेतलं होतं 1 किलोभर, म्हणजे की मार्केटमधनंच आणलेलं होतं आणि त्यात खरं सांगू का 50% तर डालडाच होता. खरंच घरगुती ती घरगुतीचं असतं आणि मार्केटमधलं इतकं मला वाटत नव्हतं इतकं खराब तूप निघन. आणि खूप साऱ्या डालड्याच्या गाठीत डालडा लगेच कळतो तुपातला आणि त्यात गाईचं तूप होतं. तर आपलं घरचं कधीही शुद्ध तूप कधीही चांगलं आणि आमच्या इकडे पण शुद्ध तूप मिळतं आणि शुद्ध खावा. तुम्ही तर पाहताय आमच्यात मशीन आहे खव्याची आणि गाईही भरपूर आहेत. तुम्हाला जर खरंच वाटत जर असलं तर घ्यायचं असलं खवा किंवा तूप, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकताय तुम्हाला तूप किंवा खवा घ्यायचा असेल तर. आणि पेढाही बनवून दिला जाईल तुम्हाला जर तुमची इच्छा असेल ना. तर खरंच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. यूट्यूबच्या माध्यमातून हा एक व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जर सक्सेस झाला किंवा जर तुमच्या कमेंट आल्या तर हो ताई करू शकता, आम्ही घेऊ, तर तेही करण्याचा प्रयत्न करीन. सांगा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच. आणि संध्याकाळी गेले होते जेवायला, कारण इतक्या दिवस पितृदोष काढण्याचं ते उदक पूजा होती, त्यामुळे त्यांना काही नॉनव्हेज खाता येत नव्हतं. त्याच्यामुळे आता काही सुट्टी झाली त्यांना आणि इकडं मग संध्याकाळचं आम्ही पण स्वयंपाकाला सुट्टी दिली आणि छान असा ॲपल ज्यूस केला. जर तुम्हाला दुधाचे प्रोडक्ट हवे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा.